हाय. आमचा मुलगा एवढा स्लो जेवतो ना, 1 तास लागतो त्याला जेवायला. मग नंतर बोला, हा मम्मी मला हेल्प करणार, मम्मी मला हेल्प करणार. हाय गाय, जेवण खाना पाणी झालं की नाही? आमच्या इथे आज डेझर्टचं शॉप ओपन झालं, पण ते आमच्या घरात कोणीच खात नाही. का खात नाही? कारण ते चॉकलेटचं आहे आणि पूर्ण गोड एकदम, त्यामुळे आम्ही कोणीच खात नाही. माझ्या नवऱ्याला पण आवडत नाही, माझ्या बाळाला पण नाही आवडत. तो चॉकलेट खातो अधून मधून, पण एवढं चॉकलेट नाही तो खाऊ शकत. आणि त्याची कॉस्ट पण एवढी जास्त आहे ना, तर ते मी तर नाही घेऊ शकत. एकच बॉल आहे 80, 100, 120. कोण खाणार एवढं चॉकलेट? आम्ही 1-2 वार चॉकलेट आणलं तरी माझा मुलगा पूर्ण खात नाही. आम्ही दोघं तर खातच नाही, आम्हाला आवडत नाही. माझे सबस्क्रायबरच नाही वाढत, काय झालंय काय माहिती. काय करायचं मला माहिती असेल तर मला नक्की सांगा, मला कमेंट करा. काय सेटिंग बिघडली असेल तर म्हणजे मी सेटिंग करते. माझे सबस्क्रायबर वाढत नाही, व्ह्यूज वाढत नाही, काय करायचं काय? व्हिडिओज करून काय फायदा माझी? फक्त बघता स्क्रोल करतात. मग लाईक तरी करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ते सुद्धा जमत नाही कोणाला सबस्क्राईब करायला. तर काय करणार आता सांगा. आज मी एक व्हिडिओ टाकलेला, त्याला एवढे व्ह्यूज आले, किती 29 का 28 मिनिटात 1.5K गेला होता. मग एकाच व्हिडिओला गेला, त्याच्या पुढच्या एकाही व्हिडिओला नाही गेला. 3 आणि 4 व्ह्यूज रोज हेच चालले. एकाच व्हिडिओला चांगले व्ह्यूज, नंतर 1-2 जास्तीत जास्त 10, त्याच्याच आतमध्ये असतं, त्याच्या पुढे जातच नाही. काय करायचं काय? आणि त्याच्यात माझं हे कॅमेरा असं लाईन येतात, हे बघा आता मी शूट करते बघा, लाईन येतात कशा डबल टिबल. म्हणून मला एक नवीन फोन घ्यायचा आहे. मला सजेस्ट करा कुठला चांगला आहे, रील्स बनवण्यासाठी पण, व्हिडिओज बनवण्यासाठी पण. मग मला सांगा कमेंट करून कुठला चांगला फोन आहे. कमी कॉस्ट पाहिजे त्याची आणि चांगला पण पाहिजे, क्वालिटी चांगली पाहिजे. असं एखादा सांगा फोन मला. हा, अरे सबस्क्राईब करा यार. सबस्क्राईब केलं तर जरा मोटिवेट तरी होतं. कोण नुसतेच बघून स्क्रोल करतात, मग सबस्क्रायबर नाही आले तर. आता सबस्क्रायबर किती पाहिजेत? पूर्ण किती पाहिजे? 500 पाहिजेत, 500 का 1000 पाहिजेत काहीतरी. तर ते माझे तर किती जास्त पाहिजे ना जरा, रोज तरी वाढले पाहिजेत ना. काय बोलायचं? सबस्क्राईब करा. चांगले व्हिडिओ टाकले तर सबस्क्राईब कोण करत नाही? करायला पाहिजे ना, सपोर्ट करा जरा. मराठी माणसाला सपोर्ट करा. आज संडे असून मी डाळ भात बनवला होता. नॉनव्हेज खायची इच्छा नाही होत, आता मार्गशीर्ष गेला ना, त्यामुळे मी पूर्ण महिनाभर आमच्या घरात पाळलं होतं. मी माझ्या नवऱ्याला सुद्धा नव्हतं करून दिलं. माझं लहान बाळ आहे, त्याला एग बॉईल करून देत होते फक्त, बाकी काय नाही. त्यामुळे माझी इच्छाच होत नाही ते नॉनव्हेज खायची. चिकन आता त्या दिवशी आणलं, मी एकही पीस खाल्ला नाही, फक्त त्याचं हे खाल्लं, रस्सा खाल्ला. काय माहिती, नॉनव्हेज खायची इच्छाच उडून गेली. पण चांगलं झालं ना, नॉनव्हेज नाही खायचं म्हणतात. नाही खायचं तर नाही खायचं, काय केलं. तुम्हाला सांगू का, माझं एक रील आहे ना, 1.6 मिलियन मध्ये गेले रील माझी इन्स्टाची. म्हणून मी त्याच्यावर रील्स बनवते. रील्स म्हणजे आत्ताच हल्ली 2 दिवस झाले बनवते. त्याच्यावर तर व्ह्यूजच येत नाहीत. मोजून 15, 10 असे व्ह्यूज. आणि एक कचा का माझा मुलगा जन्मला ना, तेव्हापासून मी रील्स बनवते. पण तेव्हा येत होत्या चांगल्या खाशा, पण नंतर मी बंद केलं. आणि आता कुठं मध्ये एक टाकली रील, त्याचं 1.6 मिलियन गेले. म्हणून मी रील्स बनवायला स्टार्ट केले. म्हटलं सगळेच करतात, आता मी तरी का स्टॉप करू. मी पण करत होते, तर त्याच्यावर तर 5, 10, 15 काय फायदा आहे सांगा. मी एवढा मेकअप लिपस्टिक लावते, एवढी मस्त तयार होऊन रील्स बनवते, पण काही फायदा, व्ह्यूजच येत नाही. हा, फॉलोवर वाढतात माझे, हे नक्की, माझे फॉलोवर वाढतात. दिवसातून 10-15 फॉलोवर वाढतात, ही गोष्ट चांगली. आणि युट्यूबचं काय, एक सबस्क्रायबर नाही वाढत, मग डोकं खराब होतं माझं.
खरं तर. आणि वॉचच कोण करत नाही. बघायला तर पाहिजे. मगच वॉच टाइम माझा कम्प्लीट होईल ना. मला पण पाहिजे. सगळे म्हणतात युट्यूबचा पेमेंट लय असतो लय असतं. मी म्हटलं एकदा ट्रायच करू. बघू काय लाजायचंय, बघू एकदा ट्रायच करते. काय होतंय ते होऊ दे. काय होणार नाही. माझा नवरा आहे ना सोबत, काय नाही होणार. एवढंच की ते रील्स मध्ये व्हिडिओ मध्ये नाही येणार. पुढे ते साधे आहेत म्हणून चालून जाईल. त्यांना पण इंटरेस्ट येईल. बघू. चला बाय गाईज. आता मी फोन बंद करते. आता माझ्या फोनमध्ये ना मी सेट टाइम करून ठेवलाय, बेड टाइम मोड म्हणून. ते सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये असतं. माझा पण आहे. तर आता बघा ते क्लिक झाला 11 वाजता करेक्ट. मग आता माझा झोपायचा टाइम झाला आणि आम्ही लवकरच झोपतो 10-10:30 वाजता. माझ्या मुलाची शाळा असते, हे पण ऑफिसला लवकर जातात. त्यामुळे लवकरच झोपावं लागतं. तर आजच उशीर झाला, नाही तर लवकर झोपतो. आज दोघं पण जागे. आम्ही तिघं पण जागे. हा. उद्या स्कूलला जाणार आहे तो. उद्या मंडे आहे ना. हम्म. आणि मला म्हणतो मम्मी मला उद्या पास्ता पाहिजे, पास्ता. सकाळपासून गाणं लावलंय, मम्मी उद्या मला टिफिनला पास्ता दे, पास्ता. पास्ता बिस्ता काय नाही देणार मी त्याला. त्याला भाजी चपाती देणार आहे. लपून लपून बघतोय बघा कसा. हे बघा हे बघा, लपून लपून बघतोय. त्याला मज्जा वाटते. तो म्हणतो की मम्मी तू फोन बरोबर काय बडबड करते. चलो बाय. गुड नाईट. शुभ रात्री. बाय बाय.